आपण पाहतात RZ24 मराठी न्यूज. आपली माती, आपली माणसे. अल्पसंख्याक समाजाचा हरवलेला आवाज पुन्हा बुलंद करणारे नेतृत्व. अजितदादांनी इद्रिसभाई नायकवडींना दिली विधान परिषदेची संधी. धुळे. महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडणारे नेतृत्व विधान परिषदेत कमी झाल्याने समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय, सुरक्षा, आरक्षण, वक्फ, अल्पसंख्याकांच्या योजनांची अंमलबजावणी अशा अनेक प्रश्नांवर शासन दरबारी ठामपणे आवाज उठवणारा सक्षम प्रतिनिधी नसल्याची खंत सामान्य मुस्लिम समाजामध्ये होती. अनेक कार्यकर्ते, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनात आपला आवाज आता कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या भावना ओळखत अभ्यासू, संघर्षशील आणि पक्षासाठी आयुष्य वाहून काम करणारे इद्रिसभाई नायकवडी यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर संधी देत समाजाला मोठा दिलासा दिला, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश संघटन सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा यांनी व्यक्त केली. ताहिर बेग मिर्झा म्हणाले की इद्रिसभाई नायकवडी हे नाव आज महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजासाठी विश्वास, संघर्ष आणि समर्पणाचे प्रतीक बनले आहे. त्यांनी पदासाठी नव्हे तर समाजासाठी राजकारण केले. सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. अनेक वर्षे त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावोगावी, शहराशहरात जाऊन कार्यकर्त्यांना जोडण्याचे काम केले. मुस्लिम समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. उन्हाळा, पावसाळा, थंडी याची पर्वा न करता त्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला. कधी छोट्या गावातील मशिदीत बैठक तर कधी शहरातील सभागृहात मार्गदर्शन, कधी युवकांशी संवाद तर कधी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकणे. अशा पद्धतीने त्यांनी समाजाशी थेट नाते निर्माण केले. पक्षाची विचारधारा, अजित पवार यांचे विकासवादी नेतृत्व आणि अल्पसंख्याक समाजासाठी सरकारने घेतलेले निर्णय त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवले. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेत राज्यातील अनेक निर्णायक मतदान क्षेत्रांमध्ये प्रचार केला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्यांनी पक्षाला बळकटी दिली. त्यांच्या भाषणात द्वेष नव्हता तर विकासाचा मुद्दा होता. समाजाला भडकवणे नव्हते तर शिक्षण, रोजगार आणि समानतेचा संदेश होता. त्यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांपासून युवकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. ताहिर बेग मिर्झा पुढे म्हणाले की आजच्या राजकारणात अनेक जण पदासाठी धावपळ करतात, मात्र इद्रिसभाई नायकवडी यांनी पक्ष आणि समाजासाठी निस्वार्थपणे काम केले. त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही. समाजाच्या अडचणी, युवकांचे प्रश्न, गरीब कुटुंबांची वेदना आणि अल्पसंख्याकांवरील अन्याय यासाठी ते सातत्याने लढत राहिले. त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेत अजितदादा पवार यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत विधान परिषदेची जबाबदारी दिली. ही केवळ आमदारकी नाही तर महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या भावना आणि विश्वासाचा सन्मान आहे, असे मिर्झा यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की विधान परिषदेत इद्रिसभाई नायकवडी यांच्यासारखा अभ्यासू आणि शांत स्वभावाचा नेता गेल्यामुळे समाजातील प्रश्नांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांवर चालत सामाजिक सलोखा, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश देण्याचे कार्य इद्रिसभाई नायकवडी करत आहेत. समाजात द्वेष नव्हे तर ऐक्य निर्माण व्हावे, युवक शिक्षित व्हावेत, गरिबांना न्याय मिळावा आणि अल्पसंख्याक समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज महाराष्ट्रातील लाखो अल्पसंख्याक युवक इद्रिसभाई नायकवडी यांच्याकडे आशेने पाहत आहेत, कारण त्यांना विश्वास आहे की हा नेता केवळ भाषण करत नाही तर समाजासाठी लढतो, समाजाच्या दुःखात सहभागी होतो आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतो, असे ताहिर बेग मिर्झा. आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा. मुख्य संपादक वसीम शेख. मोबाईल 8149797961. बातम्या आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.